PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर आपल्या ऐतिहासिक महत्त्वासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। तर तेच नागपूर लगतच्या रामटेक तालुक्याला ऐतिहासिक सोबतच धार्मिक महत्त्व देखील आहे। येथील रामटेक गड मंदिर त्यातीलच एक। असं म्हणतात की जेव्हा भगवान राम वनवासाला जायला निघाले होते तेव्हा त्यांच्या चरणकमलाला हा परिसर उजळून निघाला होता आणि म्हणूनच या तालुक्याला रामटेक या नावानं ओळखलं जाऊ लागलं। याच रामटेक गड मंदिरात दरवर्षी टिपूर पौर्णिमा तसंच वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्तानं देशभरातील हजारो भाविक मोठ्या संख्येनं पोहोचतात। त्याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं मंदिर आणि स्थानिक प्रशासनाकडून तयारीला अंतिम रूप देण्यात येत आहे। श्री क्षेत्र रामटेक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक 4, 5, 6 असा 3 दिवस कार्तिक त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा होत आहे। या अनुषंगाने दिनांक 4 तारखेला हरिहर भेट म्हणून वैकुंठ चतुर्दशीचा कार्यक्रम असतो। या ठिकाणी बेल तुळशीचा कार्यक्रम त्या दिवशी देवाला अर्पण करण्यात येते। त्यानंतर रात्री 12 वाजता अभिषेक पूजा करून तो कार्यक्रम होत असतो। त्यानंतर दिनांक 5 नोव्हेंबर 2025ला रात्री 12 वाजता त्रिपुरी पौर्णिमेचं आयोजन होते आणि या ठिकाणी मंदिराच्या शिखरांवर चांदीच्या गंगाळांमध्ये त्रिपूर हा प्रज्वलित करण्यात येतो आणि त्यावेळेला भाविक बहुसंख्येने येतात आणि त्याचा आनंद घेतात आणि अशा प्रकारे हा त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव समाप्त होतो। त्यानंतर जी महिनाभरापासून जी काकड आरती सुरू असते त्याचा समारोप सकाळी 5 तारखेला सकाळी 5 वाजता काकड आरतीचा समारोप होईल अशी भाविकांनी याची नोंद घ्यावी व त्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे। मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम, विद्युत सजावट तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि सुरक्षिततेची विशेष व्यवस्था करण्यात येत आहे। या पारंपरिक उत्सवाच्या निमित्तानं रामटेकचं गड मंदिर भक्तिभावानं उजळून निघणार आहे। वैकुंठ चतुर्दशीची रात्र भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या एकतेचं प्रतीक मानली जातं। या निमित्तानं मंदिरात विशेष पूजा, हरिपाठ, भजन संध्या आणि दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था एकत्रितपणे वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा व भक्ती निवास व्यवस्था यावर विशेष लक्ष ठेवून असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। जय श्रीराम। श्रीराम मंदिर रामटेक येथे येत्या 5 तारखेला होऊ घातलेल्या टिपूर पौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त शहरामध्ये 3 दिवसीय कार्यक्रम असतो। त्या कार्यक्रमामध्ये येत्या 4 तारखेला रामटेकची ऐतिहासिक शोभायात्रा तसेच 5 तारखेला सायंकाळी श्री रामरथ यात्रा व रात्री श्रीराम मंदिर रामटेक येथे टिपूर पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होतो। मागील 1 महिन्यापासून जे काकड आरतीचे कार्यक्रम सकाळी चालू असते ते आपला टिपूर पौर्णिमेच्या दिवशी संपुष्टात येते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 तारखेला मंडई उत्सव रामटेकमध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जातो। या सर्व कार्यक्रमासाठी रामटेकमध्ये लगतचे MP, छत्तीसगड, राजस्थान तसेच अनेक पूर्ण भारतातून लाखोच्या संख्येने भक्तगण श्रीरामाच्या दर्शनासाठी रामटेक येथे येतात व या सर्व गर्दीला सांभाळण्यासाठी प्रशासनामार्फत जे पण काही सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाते त्या लवकरात लवकर पूर्ण होतील असे दिसून येत आहे व राम मंदिर परिसरातील संपूर्ण जे सोयी सुविधेसाठी व्यवस्था आहे ती पूर्णपणे झालेली आहे। अशा पद्धतीने रामटेकच्या 3 दिवसीय कार्यक्रम साजरा होतो। जय श्रीराम। सध्या रामटेक गड मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं गजबजलेला असला तरीही वैकुंठ चतुर्दशीच्या या भव्य उत्सवासाठी राज्यासह मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील हजारो भाविकांची मांदियाळी यावेळी असण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।